नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी गावडे, आपला मराठी विषय शिक्षक. मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण 2 अभंग आणि 1 पाठ पाहिला होता. आज आपण त्या ठिकाणी पहिल्या विभागातील स्थूल वाचन आज पाहणार आहोत. या पाठाचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. मित्रांनो, हा पाठ त्या ठिकाणी आपल्या भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हा स्वतःच्या जीवनातील आलेल्या अनुभवावर आपल्याला या ठिकाणी लिहिलेला आहे, सांगितलेला आहे, मांडलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या कामातूनच त्या ठिकाणी मोठ्या कामाची सुरुवात होत असते. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही कामाला कमी न समजता त्या कामाला तुम्ही सुरुवात केली पाहिजे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्या शाळेतच जर आपण त्या ठिकाणी कामाची पद्धत जर पाहत असेल तर त्या ठिकाणी आपल्या शाळेतील शिपाई असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक असतील, शिक्षिका असतील, तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला तेवढाच मान आहे, सन्मान आहे, किंमत आहे. कारण का तर प्रत्येक व्यक्तीवर त्या कामाची जबाबदारी अवलंबून असते आणि आपण त्या व्यक्तीला कामामध्ये कमी समजता कामा नये. या पाठात आपल्याला तेच सांगितलं की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर तुमचं ध्येय मिळवायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या जीवनात सक्सेस व्हायचं असेल, यश प्राप्ती करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कामाची सुरुवात चांगली करावी लागेल. जिद्दीनं, चिकाटीनं, अथक परिश्रमानं तुम्हाला कामाला सुरुवात करावी लागेल. आणि जगत असताना किंवा अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही ध्येयाची प्राप्ती करत असताना तुम्ही कोणत्याही व्यक्तीला, स्त्रीला, पुरुषाला, कामाला कमी समजू नका. हा एक या पाठामध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असं संदेश आपल्याला मिळालेला आहे. मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी काकोडकरांचा थोडक्यात परिचय सांगतो. शास्त्रज्ञ आहेत. भारत सरकारचे अनेक त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. भारतीय अणुसंशोधन मंडळाचे ते सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या नावे अनेक शोध आणि संशोधन झालेले आहेत. बार्क ही संस्था आहे. त्या ठिकाणी या भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर अणुसंशोधन केंद्र आहे. या केंद्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपलं बरंचसं त्या ठिकाणी रिसर्च त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, हा पाठ आपल्याला देण्यापाठीमागचा उद्देश काय आहे तर या पाठातून त्या ठिकाणी आपणाला आपल्या ध्येयापर्यंत जात असताना आपण आपल्या कामाला प्राधान्य देऊन कामाकडे लक्ष देऊन काम कसं पूर्ण होईल याकडे आपलं लक्ष पाहिजे. आणि ते काम पूर्ण करत असताना आपण त्या ठिकाणी प्रत्येक कामाला, प्रत्येक व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. आणि आपण त्या ठिकाणी त्या ध्येयाकडे तरच आपण ध्येयाकडे जाणार आहोत, पोचणार आहोत आणि ध्येयप्राप्ती होणार आहे, असं या ठिकाणी पाठात आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, मी पाठाला सुरुवात करतो आहे. मित्रांनो, मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रामध्ये डॉक्टर अनिल काकोडकरांनी काय सांगितले बघा. या पत्रातून तुम्हाला मला माझे बार्क या संस्थेमध्ये झालेले 2 अनुभव अनिल काकोडकर या ठिकाणी आपल्याला सांगतायत. अनिल काकोडकरांना काय सांगायचं की प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी बार्क ह्या संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर माझ्या जीवनातील आणि जीवनाला एक वेगळं वळण देणारे, मला घडवणारे असे 2 प्रसंग घडले. ते प्रसंग मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. मित्रांनो, त्या ठिकाणी गेलो त्यातला पहिला प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे की बघा, तर मुलांनो, आधी मी ते 2 अनुभव तुम्हाला सांगणार आहे. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो होतो तेव्हाचे हे 2 अनुभव आहेत. मी बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बार्क म्हणजे काय, भाभा ऑटोमॅटिक रिसर्च किंवा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे काय, भाभा अणुसंशोधन केंद्र या नावानं किंवा या नावाचं त्या ठिकाणी लघुरूप आहे. म्हणजे त्या ठिकाणी या नावानं त्याला ओळखलं जातं. मित्रांनो, काय झालं, कॉलेज संपलं अनिल काकोडकरांचं आणि विद्यार्थी दशेच त्या ठिकाणी या संस्थेमध्ये ते रिसर्च करण्यासाठी किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी ते गेले होते. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना आलेला पहिला अनुभव त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे की काय अनुभव आला आहे तो पहा. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया या ठिकाणी घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले होते. डॉक्टर होमी भाभा आपल्या भारतातील प्रसिद्ध वैज्ञानिक, सायंटिस्ट, विद्वान व्यक्ती, तत्त्वज्ञानी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्या नावानं ही संस्था उभी करण्याचं कारण काय तर त्यांनी ही ट्रेनिंग स्कूल किंवा ही संस्था उभी केली आहे. आणि उभं करत असताना या माणसाचं त्या ठिकाणी या व्यक्तीच्या प्रचंड मोठं सिंहाचं काम आहे. त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. म्हणून या संस्थेला किंवा या संशोधन केंद्राला
भाभा ॲटॉमिक रिसर्च असं त्या ठिकाणी सेंटरला नाव दिलं आहे. पुढे पहा, मी तेथे गेलो. ट्रेनिंग स्कूलला असताना डॉक्टर होमी बाबा 3-4 वेळा त्या ठिकाणी आले होते. आले असल्याच्या कारणानं आम्ही त्या ठिकाणी तिथं गेलो होतो. त्यांना पाहिलं होतं, त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या, त्यांचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले होते. अनुभव सांगत असताना डॉक्टर होमी बाबांचा बोलण्यात आम्हाला असं दिसायचं की डॉक्टर होमी बाबा विद्वान तर आहेत, तत्त्वज्ञानी आहेत, परंतु संयमी आहेत, शांत आहेत, मनमिळावू आहेत आणि समोरच्या व्यक्तीला प्रचंड मोठा असं स्थान देणारे, किंमत देणारा व्यक्ती मला त्यावेळेस डॉक्टर होमी बाबांचं व्यक्तिमत्व समजलं, कळालं. बरं, तिथं गेल्यानंतर पहिला प्रसंग घडला काय, आम्ही तिथं गेलो, पोचलो. आम्ही 100 मुलं होतो. 100 मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूलला होतो आणि 100 मुलं तिथं गेल्याच्या नंतर जवळजवळ ट्रेनिंग स्कूलला असताना डॉक्टर होमी बाबा 3-4 वेळा तिथं आले होते. त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. प्रचंड स्फूर्तिदायक, समोरच्या व्यक्तीला आधार देणारं, समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन देणारं, समोरच्या व्यक्तीतला चांगला व्यक्ती शोधणं आणि त्याला योग्य त्या मार्गाला लावणं, हे त्या ठिकाणी डॉक्टर होमी बाबांचं एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व होतं आणि ते मला तिथं गेल्यावर दिसलं. एकदा आम्ही सर्व मुलं तिथं होतो आणि डॉक्टर होमी बाबा आले आणि मी त्यांना विचारलं, आम्ही एवढी मुलं इथं आहोत, पण सर्वांना पुरेल एवढं इथं कामच नाही. तर ते आम्हाला म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही संशोधन करायला आलात, तुम्ही संशोधन करा. त्यासाठी सरकारला किती खर्च लागतो आहे, सरकार काय करत आहे, कसं करणार आहे, कोणतं काम देणार आहे, याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही फक्त स्वतःचं काम तयार करा, निर्माण करा. आपण काय करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. बॉसनं सांगितलं तेवढं काम करायचं आणि नाही सांगितलं तर करायचं नाही, किंवा आपल्याला काम नाही असं समजायचं. हा तुमच्या मनातला विचार, दृष्टिकोन तुम्ही काढून टाका आणि ही प्रवृत्ती चांगली नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बघा, या ठिकाणी त्यांना काय सांगायचं आहे, डॉक्टर होमी बाबा त्या ठिकाणी आले होते. डॉक्टर होमी बाबांनी आम्हाला त्या ठिकाणी भेट दिली. आम्ही त्यांना भेटलो. सर्व मुलं आम्ही तिथं भेटायला गेल्याच्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी, अनिल काकोडकर म्हणतात की मी स्वतः होमी बाबांना बोललो की आम्ही 100 मुलं आहोत आणि 100 मुलं असताना त्या ठिकाणी 100 मुलांना पुरेल एवढं इथं कामच नाही, तर मग आम्हाला 100 मुलांना कशाला बोलवलं. त्यावेळेस होमी बाबा थोडेसे हसले आणि हसून डॉक्टर होमी बाबांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं की बाबा रे, तुम्हाला इथं काय काम आहे, कसं काम आहे, किती काम आहे, कोण तुम्हाला काम सांगते का, सांगितलं तर काम आहे, सांगितलं तर काम नाही असा विचार करू नका. किती काम आहे, कसं काम आहे हे तुम्ही डोक्यात आणू नका. तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा, स्वतःच्या कामाची तयारी करा. कोणी काम सांगितलं तर काम आहे आणि कोणी काम सांगितलं नाही तर काम नाही, अशी प्रवृत्ती, ही सवय तुम्ही मोडून टाका. कारण जर तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या प्रवृत्ती, ह्या सवयी तुम्ही मोडल्या पाहिजेत, असं आम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर होमी बाबांनी तिथं प्रत्यक्षात सांगितलं. मित्रांनो, डॉक्टर होमी बाबांनी सांगितलेले हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. बघा, प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी, कोणत्या तरी क्षणाला, वेळेला, वर्षाला, मिनटाला, क्षणाला आणि त्यावेळी एक व्यक्ती भेटत असतो. स्त्रीच्या रूपानं, पुरुषाच्या रूपानं, आईच्या, वडिलांच्या, मित्राच्या, बहिणीच्या, मोठ्या भावाच्या, शिक्षकाच्या रूपानं कोणीतरी व्यक्ती भेटत असतो आणि आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी लागत असते. तशा प्रकारे या पहिल्याच प्रसंगातून डॉक्टर होमी बाबांनी सांगितलेल्या वाक्यातून डॉक्टर अनिल काकोडकर नावाचा शास्त्रज्ञ घडला आणि त्यांनी इथं आवर्जून सांगितलेलं आहे मित्रांनो की जर होमी बाबांनी आम्हाला हे विधान सांगितलं नसतं, मी पुन्हा एकदा तुम्हाला ते विधान सांगतो मित्रांनो की स्वतःचं काम स्वतः निर्माण करा, कोणावर अवलंबून बसू नका, कोणाची वाट पाहू नका, कामाला सुरुवात करा आणि कामाची सुरुवात हीच त्या ठिकाणी तुम्हाला कामाकडे घेऊन जात असते. तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, अथक परिश्रमाची तयारी पाहिजे आणि हे त्यावेळेस आम्हाला म्हणजे अनिल काकोडकर आपल्याला विद्यार्थी दशेत असताना ते डॉक्टर होमी बाबांनी सांगितलेला संदेश आपल्याला सांगतात की जर त्यावेळेस मला होमी बाबांनी असं सांगितलं नसतं तर डॉक्टर अनिल काकोडकर नावाचा शास्त्रज्ञ झाला नसता, एक सर्वसामान्य अनिल काकोडकर नावाचा व्यक्ती झालाही असता आणि कदाचित आता मावळलासुद्धा असता, असं यांना एका ठिकाणी सांगायचं आहे. तर तो प्रसंग मनावर का कोरला गेला
तर या प्रसंगातून मी घडलो आणि मला त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळाली. स्वानुभवानं सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. मित्रांनो, स्काय इज द लिमिट म्हणजे काय? तर आकाशाच्या आकाराचा त्याच्यापेक्षा मोठ्या कामाला सुद्धा तुम्ही गवसणी घालू शकता. त्याच्यापेक्षा मोठं काम तुम्ही करू शकता. त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं ज्ञान मिळू शकता. त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं विद्वत्ता ज्ञान तुम्ही मिळू शकता, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला त्या कामाचं यश कशात आहे, कसं आहे, कोणत्या प्रकारे काम केल्याच्यानंतर तुम्हाला यश मिळणार आहे, हे जर तुम्हाला कळालं आणि तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही 100% तिथपर्यंत जाणार आहात, असं त्या ठिकाणी अनिल काकोडकरांना डॉक्टर होमी बाबांच्या या वाक्यातून, विधानातून समजलं. पुढे पहा, बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत आपल्याला ठीक आहे. पुढे काही वर्ष आवश्यकही पण आहे, पण अंतिमतः स्वतःला स्वतः सक्षम बनवता आलं पाहिजे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे. स्वतःचा मार्ग, रस्ता, पथ आपल्याला स्वतः निर्माण करता आला पाहिजे. स्वतःचा मार्ग स्वतः शोधता आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं मित्रांनो, की सुरुवातीचे 8-10 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी आपण आईच्या, वडिलांच्या, भावाच्या, बहिणीच्या, आजीच्या, आजोबांच्या जीवावर आधारानं आपण राहू शकतो. परंतु त्याच्यानंतर मात्र आपल्याला स्वतःचं जीवन स्वतः जगायचं आहे. स्वतःच्या ध्येयासाठी आपल्याला धडपडायचे, पळायचे, धावायचे, कष्ट करायचे, घाम गाळायचे, अभ्यास करायचे, वाचन करायचे, हे त्या ठिकाणी काकोडकरांना आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, त्याच्या पुढच्या परिच्छेदामध्ये काय सांगितलं आहे? पहिला प्रसंग आपला झालेला आहे. पहिला प्रसंग काय झाला? तर पहिल्या प्रसंगामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर होमी बाबांनी आम्हाला काय सांगितलं आणि तो प्रसंग माझ्या मनावर कसा कोरला गेला आणि मग मी त्या संशोधनात कशी उडी मारली आणि संशोधन माझा हा त्या ठिकाणी ध्यास कसा ठरला. रात्रंदिवस माझ्या मनात तोच प्रसंग, तोच शब्द, तेच वाक्य घुमू लागलं आणि मी माझ्या कामाला लागलो. आता दुसरा प्रसंग काय सांगायचा आहे? आता दुसरा अनुभव असा आहे, बघा, व्यवस्थित लक्ष द्या. ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा मेटलायझिंग प्रक्रियावर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर, एक फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला काहीच मदत मिळणार नाही. तुला स्वतःलाच सगळं काम करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी कामाला सुरुवात केली. बरीच धडपड केली, काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली पाहिजे. आपण हे करू, आपण ते करू, असं बरंच काय मला म्हणाले आणि विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर पाहिजे, फोरमन पाहिजे का आणखीन काय तुला हवं आहे ते सगळं मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, आता मी स्वतः सर्व करेन. मित्रांनो, दुसरा प्रसंग काय घडलेला आहे की मी त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूलचं ट्रेनिंग संपलं आणि त्या ठिकाणी इंजिनियर म्हणून मी त्या ठिकाणी कामाला लागलो आणि जॉईन झालो. जॉईन झाल्याच्या नंतर दुसरा प्रसंग काय घडला तर तिथं मला मेटलायझिंग ही प्रक्रिया, लोखंडावर प्रक्रिया किंवा एक प्रकारचं त्या ठिकाणी त्या क्षेत्रातलं मला काम दिलं आणि काम दिल्याच्या नंतर मी ते काम करू लागलो. आणि काम करत असताना त्या ठिकाणी मग बऱ्याच तिथं यंत्रसामग्री होती, माणसं होती, फोरमन असतील, वेल्डर असतील आणि बरेच त्या ठिकाणी हाताखाली मदत करणारी माणसं होती. पण मला त्या ठिकाणी माझ्या वरिष्ठांनी, माझ्या असणाऱ्या सिनियर माणसांनी मला सांगितलं की तुला आता काहीच मिळणार नाही. तुला स्वतःचं काम स्वतः तयार करावं लागेल, निर्माण करावं लागेल. तुला काहीच मदत आम्ही करू शकणार नाही. जर तुला स्वतःचं काम स्वतः करता येत असेल तर कर, असं मला सांगितलं. आणि मग काय, मला थोडंसं विचित्रपणा वाटला, परंतु मला पुन्हा डॉक्टर होमी बाबांचं वाक्य आठवलं की स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. जिद्द, चिकाटी, अथक परिश्रमानं तुम्ही जिद्दीपर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत जाऊ शकता. हे त्यांचं वाक्य माझ्या कानात, त्या ठिकाणी माझ्या मनात, माझ्या हृदयात होतं. ते मला आठवलं आणि मग मी कोणाची मदत नसतानासुद्धा काम सुरू केलं. बरेच धडपड केली, प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि सर्व त्या ठिकाणी करून ते काम उच्च पातळीवर नेऊन ठेवलं. त्या कामात मी परिपूर्णता मिळवली. ते काम झालं आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर या सर्व लोकांनी मला सांगितलं की आता बोल, तुला किती माणसं पाहिजेत, तुला किती मशीन्स पाहिजेत, तुला किती फोरमन पाहिजे, तुला किती वेल्डर पाहिजे. त्यावेळेस मी हसलो आणि म्हणालो, आता मला सर काही नको, आता मी माझं काम स्वतः करू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो,
की आपणसुद्धा आपल्या अभ्यासात, जीवन जगताना, समाजात वावरताना, राहताना, आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये, इकडं तिकडं नातेवाईकांच्यामध्ये, की आपल्याला अशा अनेक संधी किंवा संध्या येत असतात. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी घाबरतो, मागे हटतो, पळतो किंवा पळ काढतो किंवा त्या ठिकाणी त्या संकटाला पाठ देऊन पळून जातो. अशा वेळेस आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. अवघड विषय असेल, अवघड टॉपिक असेल, पुन्हा पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आईला विचारलं पाहिजे, वडिलांना विचारलं पाहिजे, शिक्षकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे, गुरुजनांची आज्ञा पाळली पाहिजे आणि सुरुवात केली पाहिजे. आणि सुरुवात केल्याच्या नंतर शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीनं लढलं पाहिजे. तशाच प्रकारे या ठिकाणी काकोडकरांना त्या बाबांचं, होमी वाक्य आठवलं. त्यांनी ते काम पूर्णही केलं आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तींचा विश्वास निर्माण झाला आणि विश्वास निर्माण झाल्याच्या नंतर त्या व्यक्तींनी सांगितलं की आता बोल, तुम्हाला काय व्यक्ती पाहिजे, पैसा पाहिजे, यंत्र पाहिजे, फोरमन पाहिजे, वेल्डर पाहिजे. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता मला काहीच नको, आता मी माझं काम माझ्या जिद्दीवर, माझ्या कामावर मी पूर्ण करू शकतो. यातून आपल्याला एकच त्या ठिकाणी मित्रांनो उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे की आपण सगळं काही करू शकतो, पण आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची तयारी पाहिजे. त्या ठिकाणी मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये एक म्हण आहे की कोणत्याही कामाची सुरुवात जर तुम्ही चांगली केली तर ते तुमचं काम अर्ध किंवा 50% काम तुमचं पूर्ण झालेलं असेल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी ते काम सुरू केलं, पूर्ण केलं आणि पूर्ण झाल्याच्या नंतर सगळ्यांचा विश्वास बसला आणि विश्वास बसल्याच्या नंतर डॉक्टर होमी बाबांना त्या ठिकाणी होमी बाबांनी सांगितलेलं वाक्य त्यांना आठवलं, काम पूर्ण झालं. त्यावर मग हे लोक त्यांना पुढे काय म्हणाले बघा, की ठीक आहे, आता तुम्ही काम केलेलं आहे, परंतु या कामाला जर तुम्हाला मोठं स्वरूप द्यायचं असेल किंवा हे छोटंसं काम आहे, या कामापेक्षा तुम्हाला मोठं काम जर करायचं असेल तर त्या कामातून तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल, प्रचंड मोठं काम करायचं असेल तर त्या कामात तुम्हाला काही माणसांची गरज लागेल, मशीनची गरज लागेल, वेल्डर असतील, फोरमन असतील, तुम्हाला लागतील. कारण का बघा, आणखीन जे हवं असेल तर तुला सर्व मिळेल असे ते म्हणाले. यावर मी म्हणालो मला काही नको आहे. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याच्या अगोदर काही लोक काय करत असतात, काम सुरू करण्याच्या अगोदर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला वही पाहिजे, मला पुस्तक पाहिजे, मला शाळा पाहिजे, मला शिक्षक पाहिजे, मला क्लासेस पाहिजे आणि एवढं सगळं करूनसुद्धा स्वतः काहीच करत नाही. मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे मित्रांनो, शाळा त्या ठिकाणी विद्यार्थ्याला घडवायला तर परिपूर्ण आहेच, आईवडील तर परिपूर्ण आहेतच, परंतु स्वतः विद्यार्थीसुद्धा त्या एक लेवलचा पाहिजे, अभ्यासू पाहिजे, धडपड करणारा पाहिजे, चिंतन करणारा पाहिजे, मनन करणारा पाहिजे, तरच हे सगळं साध्य होऊ शकतं. या ठिकाणी तेच आहे की बघा काय सांगतात ते, आणखीन काही लोक अशी होती की ती फक्त नुसतं म्हणतायत की काम करण्याच्या अगोदर काही लोक मागण्या करतात, वस्तू मागतात आणि या वृत्तीमुळे आत्तापर्यंत जे काम झालेलं नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. म्हणजे काय सांगितलं होतं की मेटलायझिंग जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया याच्या अगोदर डॉक्टर होमी बाबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी त्या कामाची तयारी केली होती, काम सुरू केलं होतं, पण त्याच्यात बऱ्याच लोकांनी ते काम अर्धवट सोडलं होतं. म्हणून त्या तिथल्या काही व्यक्तींनी, वरिष्ठांनी असं ठरवलं की जर हे काम कोणी सुरू केलं तर त्याला आपण मदत द्यायची नाही, जर त्यानं स्वतःच्या जिद्दीवर जे पूर्ण केलं तर मग नंतर आपण त्याला मदत करू, हे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे बघा, मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझं ऐकणार आहेत, कारण त्यांना माहीत झालं आहे की तुझ्यामध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, अथक परिश्रम करण्याची तयारी आहे आणि जे आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही ते पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि हे त्यांनी पाहिलं आहे, अनुभवलं आहे. म्हणजे आता तुला सर्व लोक मदतीला येणार आहेत, सर्व माणसं तुला मिळणार आहेत, तू हे करू शकतोस. आणि आता हेही त्यांच्या लक्षात आलं आहे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही, थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, तर मग आणि इतरांना सांगा, तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार आहेत. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मेटलायझिंग प्रक्रिया लेखकाच्या अगोदर, अनिल काकोडकरांच्या अगोदर बऱ्याच लोकांनी प्रक्रिया हाती घेतली होती परंतु पूर्ण केली नाही. मग मात्र अनिल काकोडकरांनी हे पूर्ण केलं आणि मग तिथल्या लोकांचा विश्वास पूर्ण त्यांच्यावर आला आणि विश्वासपात्र अनिल काकोडकरांनी हे काम पूर्ण करून दाखवलं, तिथल्या लोकांची मनं जिंकली आणि आपल्या कष्टाच्या माध्यमातून त्या कामावर यश प्राप्त केलं. आणि मग काय बघा, आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं योग्य नाही, हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो.
आता दुसऱ्या अनुभवातून लेखक काय शिकला, तर आपण अगोदर त्या कामात परिपूर्ण झालो पाहिजे. अगोदर त्या कामात परिपूर्ण झालो पाहिजे, अगोदर ते आपल्याला काम आलं पाहिजे, त्या कामात आपण अगोदर काहीतरी मिळवलं पाहिजे, नंतरच त्या कामासंदर्भात आपण इतरांना काम सांगू शकतो, अधिकार गाजवू शकतो, आज्ञा देऊ शकतो. हे मला त्या दुसऱ्या अनुभवातून समजलं. पहिला अनुभव त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची वाट बघायची नाही आहे, आपलं काम आपण स्वतः निर्माण करायचं आहे, कोणाची वाट बघायची नाही आहे, जिद्द चिकाटी आपल्याकडे हवी आहे. काम पूर्ण झाल्याच्या नंतरच त्या ठिकाणी आधी करावे, नंतर बोलावे, परंतु आता समाजात त्या ठिकाणी आधी बोलावे, नंतर त्या ठिकाणी करावे अशी प्रवृत्ती आहे. तर अनिल काकोडकरांनी आपल्याला हेच सांगितलं की तुम्ही अगोदर तुमची कला, तुमचं काम, तुमची जिद्द समोरच्या व्यक्तीला दाखवा आणि नंतरच तो व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी घडवणार आहे, मोठं करणार आहे आणि आपोआप तुम्ही मोठे होणार आहात. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं योग्य नाही, हा धडा मी या दुसऱ्या अनुभवातून शिकलो. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वी ही 2 अनुभव, ही घटना माझ्या जीवनात घडल्या होत्या. यातील आशय तुम्ही आता नीट समजून घेतला तर मोठं होण्यासाठी, तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे, याची मला खात्री आहे. मित्रांनो, या पाठामध्ये अनिल काकोडकरांनी काय सांगितलं की तुमच्या ध्येयापर्यंत जात असताना तुम्ही कोणाची वाट बघता कामा नये. तुम्ही तुमचं काम सुरू केलं पाहिजे. काम करत असताना तुमच्याकडे जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, अथक परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. अपयश आलं तरी तुम्ही पुढे गेलं पाहिजे. कोणी तुमच्या पाठीमागं तुमची निंदानालस्ती करत आहे, तुम्हाला बोलत आहे, हे सर्व त्या ठिकाणी तुम्ही कानामागे टाकून, पाठीमागं टाकून पुढे गेलं पाहिजे. या पाठातून आपल्याला एकच शिकायचं आहे, ध्येयापर्यंत जात असताना तुम्हाला प्रचंड जिद्दीची, चिकाटीची आणि अथक परिश्रमाची गरज आहे, तरच तुम्ही तुमच्या कामात यश प्राप्त करू शकता, असं या पाठात डॉक्टर अनिल काकोडकर या शास्त्रज्ञानाने, लेखकानं सांगितलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं आहे, तर अनिल काकोडकर हे अतिशय गरीब कुटुंबातले, अगदीच वाईट परिस्थितीतून येऊन स्वतः सगळी कामं करून एवढ्या मोठ्या पदापर्यंत जात आहेत, शास्त्रज्ञ होत आहेत. तर हे केवळ एकच आहे, ते म्हणजे जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम. मित्रांनो, हा पाठ आपल्याला तुम्हाला समजला असेलच. हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.